नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा। तुम्ही सर्व विद्यार्थी आता बी फार्म फर्स्ट इयरमधून सेकंड इयरमध्ये प्रवेश घेतलेला आहात। सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळं आणखी ही परिस्थिती गंभीर आहे, ज्यामुळं आम्हाला तुमचे क्लासेस अशा ऑनलाईन पद्धतीने सुरुवात करत आहोत। यामध्ये तुम्हाला दररोज जसा वर्गामध्ये शिकवलं जातंय तसे माझ्या सोमवार, मंगळवार, बुधवार, मंडे, ट्यूजडे आणि वेनसडे 10 ते 11 माझा पिरियड आहे। तर बरोबर 10 वाजता तुम्हाला एक यूट्यूबची लिंक पडेल। त्या यूट्यूबच्या लिंकवर तुम्हाला टॅप करून तो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये खाली कॉमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुमचा अगोदरचा जो रोल नंबर होता फर्स्ट इयरचाच तो रोल नंबर टाकायचा। म्हणजे याचा अर्थ का होईल की तुम्ही तो क्लास जॉईन केलेला आहे हे सिद्ध होईल। ज्या विद्यार्थ्याचं कॉमेंट त्या वेळेमध्ये येणार नाही तो विद्यार्थी अब्सेंट समजला जाईल, कारण विद्यापीठाचे असे सक्त हे आहे की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लास केला पाहिजे, त्याची प्रेझेंटीचं डॉक्युमेंटेशन तुमच्याजवळ असायला पाहिजे। त्याच्यासाठी मी सांगतोय, कॉमेंटमध्ये तुम्हाला फक्त तुमचं स्वतःचं नाव आणि रोल नंबर टाकायचा आहे, बरोबर? तर सर्व महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगाच्या विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये तुमचं नाव, रोल नंबर, तुम्ही म्हणसाल की आता अजून आम्हाला सेकंड इयरला रोल नंबर मिळाले नाहीत, हरकत नाही, तुमचा जो फर्स्ट इयरचा रोल नंबर आहे तोच तुम्ही कंटिन्यू करा, बरोबर? या सेमिस्टर थर्डमध्ये बी फार्म सेकंड इयर सेमिस्टर थर्डमध्ये फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेकंड असा या आपल्या सब्जेक्टचं नाव आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 5 युनिट आहेत। पहिलं युनिट आहे बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह। दुसऱ्या युनिटमध्ये 3 पार्ट आहेत, फिनॉल, अरोमॅटिक अमाइन्स आणि अरोमॅटिक ॲसिड्स। तिसरं युनिट आहे फॅट्स अँड ऑइल आहे त्याच्यामध्ये। चौथं युनिट आहे पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन आणि 5वं युनिट आहे सायक्लोअल्केन, बरोबर? असे हे 5 युनिट आहेत। जेवढा कालावधी हा लॉकडाऊनचा असेल तेवढ्या कालावधीमध्ये आपण, जसं तुम्ही दररोज वर्गात शिकता तसे तुम्हाला अनुभव येईल अशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला शिकवू, बरोबर? माझे सगळे पिरियड हे यूट्यूबच्या व्हिडिओच्या द्वारेच असतील। प्रत्येकाचं वेगवेगळं माध्यम आहे, ज्यांना जे सोयीचं वाटतंय त्या माध्यमानं सर्व विषयाचे तुमचे रेग्युलर क्लासेस आता चालू झालेले असतील। मी माझ्या फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेकंडसाठी सांगतोय की तुमचे सर्व क्लासेस हे माझे यूट्यूबद्वारे असतील। त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला ते केव्हाही पाहता येतील। रेकॉर्डेड व्हिडिओ असल्यामुळं समजा त्या वेळेमध्ये जर तुमच्याकडे रेंज नसेल तरी सुद्धा तुम्हाला नंतर तो व्हिडिओ पाहता येतो आणि माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ असल्यामुळं तुम्हाला साधारणतः पुन्हा
कितीही दिवसांनी तो व्हिडिओ परत पाहता येईल अशी व्यवस्था आहे, म्हणून हे माध्यम मी स्वतः निवडलेलं आहे. तर युनिट 1चं नाव टाका, बेंझीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. बेंझीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. Benzene and its derivative. पहिलं हेडिंग टाका, ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ बेंझीन. पहिलं हेडिंग टाका, ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ बेंझीन. काय म्हणता येईल? ऑर्बिटल म्हणजे जॉमेट्रिकल स्ट्रक्चर. हा बेंझीन मॉलिक्यूल नेमका कसा तयार झाला हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यात मी लिहिणार आहे पहिला पॉइंट, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ benzene is C6H6. काय सांगा? द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझीन इज C6H6. दुसरा पॉइंट, each carbon atom in benzene is sp2 hybridized. बरोबर? काय सांगा? each carbon atom in benzene is hybridization कोणतं? sp2 hybridized. बरोबर. नंबर 3, sp2 हायब्रिडाइज्ड म्हणजे त्याच्याकडे 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहेत. हे बघा, 1 2 3. प्रत्येक कार्बनकडे sp2 म्हणल्यावर किती हायब्रिड ऑर्बिटल? 3 हायब्रिड ऑर्बिटल आहेत. बघा, दिसतंय का? हो का? एक कुठला बी कार्बन घेतलं तर त्याच्याकडे ना 3 हायब्रिड ऑर्बिटल आहेत. बरोबर? 3 हायब्रिड ऑर्बिटल जर असतील तर 3 पैकी 2 घ्या प्रत्येकाचे. हे बघा, इकडला एक, इकडला एक, कुणाचं बी घ्याव का? इकडला एक, इकडला एक. 3 पैकी 2 घेतलं मी. कोणते 2 आहे? हे सोडून हे आणि हे. 2sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ ईच कार्बन एटम ओव्हरलॅपिंग coaxially with each other to form 6C'. सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड. हे 6 बॉन्ड कसे तयार झाले सांगा बरं? हे 6 बॉन्ड कसे तयार झाले सांगा? 2sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ ईच. कुठलं बी घ्या. ह्याचे हे 2, ह्याचे हे 2, ह्याचे हे 2, कुणाची बी घ्या.
2sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with each other, एकमेकात, to form 6C' sigma covalent bond. बरोबर. आता प्रत्येकाकडे एक एक उरला. हो का, हा 2 तर गेले, 3 पैकी आता एक एक उरला प्रत्येकाकडे. रिमेनिंग 1sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with 1s1 of 6 hydrogen atoms to form 6C' सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड. हे कार्बन आणि हायड्रोजन मधले 6 बॉन्ड कसे तयार झाले सांगा बरं. रिमेनिंग 1sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ ईच कार्बन ॲटम ओव्हरलॅपिंग coaxially with 1s1 of 6 hydrogen atoms to form 6C' sigma covalent bond. 4 पॉइंट परत एकदा रिपीट करतो, ऐका. The molecular formula of benzene is C6H6. Number 2, each carbon atom in a benzene is sp2 hybridized. Number 3, 2sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with each other to form 6C' sigma covalent bond. आता प्रत्येकाकडे एक एक उरलाय. रिमेनिंग 1sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with 1s1 of 6 hydrogen atoms to form 6C' sigma covalent bond. sp2 हायब्रिडायझेशन असल्यामुळे तुम्ही फर्स्ट इयर मध्ये शिकलेला आहात, त्याच्याकडे एक प्युअर 2p z ऑर्बिटल आहे. तुम्ही काढून बघितलात मागच्या सिलेबस मध्ये, सेकंड सेमिस्टरच्या, तर कळून जाईल तुम्हाला. प्युअर 2p z ऑर्बिटल ऑफ ईच कार्बन ॲटम ओव्हरलॅपिंग लॅटरली विथ ईच अदर to form 3C' pi bonds. काय? प्युअर 2p z हायब्रिड म्हणू नका, प्युअर म्हणल्यावर हायब्रिड येत नाही. प्युअर 2p z ऑर्बिटल ऑफ each carbon atom overlapping laterally with each other to form 3C' pi bond. बरोबर. 6वा पॉइंट, benzene containing total 15 bonds in which 6C sigma covalent bond, comma 6C
C-H sigma covalent bond and 3 C-C pi bonds. The geometrical structure of benzene is trigonal planar and bond angle is 120 degree. काय सांगा? The geometrical structure of benzene is trigonal planar and bond angle is 120 degree. The C-C bond length in a benzene is 140 angstrom unit. मग तो सिंगल असो किंवा डबल असो, सिंगल डबल अल्टरनेट आहेत, वेगवेगळं नाही. C-C bond length in benzene is 140 angstrom unit, which is intermediate between normal C-C single bond length 1.54 angstrom unit and normal C-C double bond length, pi bond length किंवा double bond length 1.34 angstrom unit. आणि त्याच्या खाली हे दोन स्ट्रक्चर. असे 8 पॉइंट लिहायचे आपल्याला. एकदा सांगतो आणि मग लिहून देतो, ऐका. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझीन इज C6H6. द ईच कार्बन atom in benzene is sp2 hybridized. तीसरा, 2 sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with each other to form 6 C-C sigma covalent bond. Remaining 1 sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with 1s1 of 6 hydrogen atoms to form 6 C-H sigma covalent bond. Pure 2p Z orbital of each carbon atom overlapping laterally with each other to form 3 C-C pi bond. Benzene containing total 15 bonds in which 6 C-C sigma covalent bonds, 6 C-H sigma covalent bond and 3 C-C pi bonds. बरोबर. The geometrical structure of benzene is trigonal planar and bond angle is 120 degree. आणि the C-C bond length in a benzene is 140 angstrom unit, which is intermediate between 1.34 angstrom, which is intermediate between normal C-C single bond length 1.54 angstrom unit and normal C-C double bond length 1.34 angstrom unit. आलं का लक्षात? असे 8 पॉइंट आणि त्याच्या खाली हे दोन स्ट्रक्चर काढायचे आहेत. बरोबर. तुम्हाला मी PDF च्या स्वरूपात तर नोट्स देईनच, पण व्हिडिओ बघतच तुम्ही सगळ्या नोट्स लिहून घेणं गरजेचं आहे, कारण ते लिहून घेत असताना चांगलं समजेल. पुन्हा चॅप्टर झाल्यानंतर मी PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स देईन, पण रेग्युलर तुम्ही लिहिल्यानंतर मला वाटते की ते नोट्स द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. तर मी थोडं आता सुरुवात म्हणून पॉइंट सांगतो, पुन्हा तुम्ही कंटिन्यू मध्ये लिहून घ्यायचं. लिहा. पहिला पॉइंट,
Molecular formula of benzene is C6H6. Number 2. Each carbon atom in a benzene is sp2 hybridized. Number 3. 2sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with each other to form 6C-C sigma covalent bonds. Next point, remaining 1sp2 hybrid orbital of each carbon atom. Remaining 1sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with 1s1 of 6 hydrogen atoms to form 6C-H sigma covalent bonds. 5वा पॉइंट, प्योर 2p-Z orbital of each carbon atom overlapping laterally with each other to form 3C-C pi bonds. सवा पॉइंट, बेंजीन containing total 15 bonds, in which 6C-C sigma covalent bonds, comma 6C-H sigma covalent bond, and 3C-C pi bonds. Next point, 7वां, the geometrical structure of benzene is trigonal planar, and the bond angle is 120 degree. 8वां, the C dash, last point, the C dash C
bond length in a benzene is 140 angstrom in it. Sorry, 1.40 angstrom unit करा. 1.40 angstrom unit, which is the intermediate between normal, C-C, single, bond length 1.54 angstrom unit, and normal, C-C, double bond length 1.34 angstrom unit. स्ट्रक्चर काढून घ्या बोर्डावरले. दोन्ही स्ट्रक्चर महत्वाचे आहेत. अलीकडलं जॉमेट्रिकल आहे, पडलं बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. सर्वांना माझी विनंती आहे की हा पहिला पिरियड आहे आपला ह्या सत्रातला. मागेही आपण शेवटच्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीने घेतलं होतं. तुम्हाला कुणाला वैयक्तिक काही अडचण वाटत असेल एखादं बीट शिकल्यानंतर, तर तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही मला संपर्क करू शकता. तुमची जी काही अडचण आहे तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज टाका पर्सनल नंबरवर. तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल आणि अशाच पद्धतीनं आपण दररोज रेग्युलर पिरियड घेऊ. आता आज आपण इथेच थांबू. ओके, धन्यवाद.